अजिबात कडू लागत नाही। कलर अगदी शेवटपर्यंत तसाच हिरवागार राहतो आणि अतिशय रुचकर आणि टेस्टी अशी भाजी लागते। तर ही भाजी कशी बनते ते आज आपण पाहूयात। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। मी प्रेरणा तुमचं सर्वांचं या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये 20 माणसांसाठी मेथीची भाजी बनत आहे। तर त्याच्यासाठी सर्व साहित्य किती प्रमाणात लागेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। मेथीची भाजी ना खूपच पौष्टिक आहे आणि आपल्या शरीराला याचे खूप सारे फायदे होतात। त्याच्यामुळे मेथीची भाजी आठवड्यातनं 2दा तरी खाल्लीच पाहिजे। ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, पण ही भाजी जर अशा पद्धतीने तुम्ही डाळ वगैरे घालून बनवली ना तर न खाणारे पण अगदी नको नको म्हणत बशीभर खाऊन जातील, एवढी ही भाजी सुंदर लागते। तर मला ना त्याच्यासाठी इथे ना 8 जुड्या लागल्यात मेथीच्या। मेथी साफ करून अर्धी होते, अर्धा कचरा निघतो आणि अर्धी चांगली भाजी निघते। तर मेथी घेताना जरा जास्तच घ्यायची। तर मी त्या 8 जुड्या घेतल्या आहेत, तर त्या आता मी साफ करते। तर आपण साफ करताना कसं करायचं, जी कोवळी जिथून मेथी तुटते ना तेवढा भाग घ्यायचा, म्हणजे तो कोवळा असतो आणि बाकीचा मागचा जो भाग असतो ना तो जून असतो। तर असा कोवळा तुटते तिथून अशी तोडून घ्यायची ही मेथी। आणि एक दुसरा म्हणजे मेथी घेताना ना अशी पातळ पानांची मेथी घ्यायची। पातळ पानांची मेथी गावठी असते आणि ती चवीला अतिशय भारी असते। तर सगळी मेथी माझी निवडून झाली आहे। आता मी ती स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे, कारण त्याला भरपूर माती असते, धूळ असते। त्याच्यामुळे धुतल्यामुळे ते सगळं अगदी साफ निघून जाईल। आणि धुवून झाल्यावर ही भाजी आपल्याला एका टोपल्यामध्ये किंवा अशी टोपामध्ये काढून ठेवायची आहे, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल। आता ही मेथी धुवून मी निथळत ठेवली होती 15 मिनिटं, तर त्याच्यातलं सगळं पाणी निथळून गेलं आहे। तर आता ही चॉपिंग बोर्डवर मी तुम्हाला कापून दाखवते। ही भाजी मी विळीवर पण कापते, आता मी इथे चॉपिंग बोर्डचा वापर केला आहे। तर ही भाजी अशी जाडसर आपल्याला सुरीने कापून घ्यायची आहे। अशी छानपैकी कापून घेतली ना की मस्त भाजी मिळून येते। तर आता आपल्याला डाळ भिजत घालायची आहे। तर मी इथे डाळ भिजत घालत आहे। मेथीची भाजी करायच्या आधी 15 मिनिटं डाळ आपण भिजवून घ्यायची। तर मला जवळजवळ इथे 1/2 किलो डाळ लागणार आहे एवढ्या भाजीसाठी। तर मी 1/2 किलो डाळ घेतली आहे। डाळ स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा धुवून घ्यायची आणि 15 मिनिटासाठी भिजत घालायची। आता भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण। ही मेथी जाडसर कापून मी घेतली आहे, ती एक टोप भरलेला आहे पूर्ण। ओलं खोबरं लागेल, कांदा लागेल। तर आपल्याला जो कांदा आहे ना तो 1 किलो लागेल, बारीक कापून घेतलाय मी 1 किलो कांदा। 1/2 किलो मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा तास पाण्यामध्ये। हिरव्या मिरच्या 20 ते 25 बारीक कापून घेतलेल्या आहेत। 50 ग्रॅम लसूण ठेचलेला, ओलं खोबरं आणि ही मेथी। ओलं खोबरं किती लागेल ते शेवटी मी घालताना तुम्हाला सांगेन। आणि आपल्याला 100 ते 150 ग्रॅम तेल लागेल। तर मी इथे मोठा एक टोप ठेवलाय, त्याच्यामध्ये हे मी तेल घातलंय। तेल आपलं छान गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण आता हा ठेचलेला लसूण घालूया। ठेचलेला लसूण लालसर झाला आहे, तर त्याच्यामध्ये मी लगेचच हिरव्या मिरच्या टाकल्यात, त्या पण ह्याच्यामध्ये भाजून घेतल्यात। त्या पण थोड्या अशा क्रिस्पी झाल्यात की छान लागतात, जास्त तिखट लागत नाही। तर आता कापलेला कांदा घालून घेते मी। ही मेथीची भाजी आहे ना ती ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर, नाचणीच्या भाकरी बरोबर अतिशय सुंदर लागते। भाजी गरम गरम, भाकरी गरम गरम, खूपच भारी लागते। तर आता हा कांदा सगळा मी घालून घेते आहे।
कांदा घालून घेतला, थोडा वेळ झाकण ठेवलं आणि थोडा कांदा भाजून घेतला. आता बघा कांद्याचा कलर थोडा ट्रान्सपरंट झाला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तेल जरा जास्तच घालायचं, कारण मेथीची भाजी आहे, तेलावर जरा जास्त चांगली लागते. आणि ठेचून लसूण टाकल्यामुळे लसूण दाताखाली येऊन पण छान चव देते. तर आता ही भिजवलेली मुगाची डाळ पण मी तेलावरच टाकून थोडा वेळ परतून घेणार आहे. तेलावर ही डाळ टाकल्यामुळे डाळ पण थोडी अशी क्रंची लागते. तर आता हे पूर्णपणे व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं. भाजी करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, तेवढा भाजी साफ करायला वेळ लागतो. आता आपण 1 चमचा ह्याच्यामध्ये हळद घालूया आणि 1 चमचा लाल तिखट जे नॉर्मल असतं ते टाकायचं. ह्याच्यामुळे भाजीचा जो कलर आहे ना तो हिरवागारच राहतो आणि भाजी दिसायला पण सुंदर दिसते. तर थोडंसं आपण लाल तिखट आणि हळद ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं. बघा आपल्या कांद्याचा कलर किती छान आला आहे. आता हे पूर्ण ढवळून झालंय माझं. तर आता मी एकदा परत याच्यावर झाकण ठेवणार आणि व्यवस्थितपणे डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवूयात आणि डाळ आहे ती शिजवून घेऊया. तर आता झाकण काढून बघूयात. तर हे बघा तेल आहे ना ते थोडंसं वरती दिसायला लागलंय. तर आपला कांदा डाळ सगळं व्यवस्थित शिजलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकूया. बघा ही सर्व भाजी ह्याच्यामध्ये टाकायची. भाजी किती सुंदर दिसते बघा. अच्छा आता इथे भाजी मीठ सगळी टाकून घेतली. टोप पूर्णपणे भरला आहे. भाजी टोपात अशी मी दाबून भरते, कारण भाजी भरपूर आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते. आता मी इथे अगोदरच मीठ नाही घातलं आहे, मीठ नंतर घालणार आहे एक वाफ आल्यानंतर. कारण आधीच जर मीठ घातलं तर मिठाचा अंदाज चुकू शकतो. कारण ही बघा भाजी आता एकदम खाली बसली आहे, अर्धी भाजी झाली. तर ह्याच्या अंदाजानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे भाजीमध्ये. त्याच्यामुळे पहिल्यांदा मीठ मी घातलं नाही. वाफ येते हातावर. भाजी आपली व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची. भाजी करताना गॅस जो आहे तो मीडियम आचेवर ठेवायचा. बघा भाजीचा कलर बघा किती सुंदर दिसतोय. भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ढवळताना थोडाफार त्रास होतोय, हातावर वाफ येते. माझा चमचा पण आहे कलता, तो थोडा छोटा आहे. ही भाजी अशी ढवळताना मोठा कलताचा वापर करायचा. तर आता मी इथे मीठ घालून घेते आहे चवीप्रमाणे. अंदाजे किती लागेल तर इथे या भाजीला अंदाजे 3 ते 4 चमचे मीठ लागणार आहेत मोठे भरून. आणि आता मी हे ओलं खोबरं पण लगेच घालणार आहे. तर 8 जुड्या आहेत मेथीच्या. तर मी इथे 8 मुठी ओलं खोबरं टाकले किसलेलं. तर तेवढं ओलं खोबरं बस होतं. जर तुम्हाला खोबरं नको असेल ना तर शेंगदाणे चांगले भाजून त्याची सालं काढून त्याचं जाडसर कूट करून घ्यायचं आणि ते 8 मुठी टाकायचं. मी कोकणातली असल्यामुळे मी खोबऱ्याचा सर्रास जास्त वापर करते, त्याच्यामुळे मी खोबरं टाकलं. दोन्ही पद्धतीने केलेल्या भाज्या अतिशय सुंदर लागतात. शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण चांगली लागते भाजी. विदाऊट खोबरं शेंगदाण्याच्या कुटाशिवाय पण ही भाजी खूप छान लागते.
पण जरा कडू लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जी मेथीची भाजी आहे ना 20 ते 25 माणसांना आरामात पुरते. त्याच्यामुळे हे जे प्रमाण आहे ना ते योग्य आणि परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की भाजी करून बघा. बघा पाणी पूर्ण आटेपर्यंत मी ढवळून घेते आहे. जर तुम्ही भाजीतलं पाणी पूर्णपणे निथळत ठेवलं, भाजी पूर्ण कोरडी करून जर घेतली ना तर भाजी पटकन सुकते. तर ही भाजी आता आपली जवळजवळ होत आली आहे. तर आता आपण गॅस बंद करून एका बाउलमध्ये भाजी काढून घेऊया. मग आता परत आपण भेटूया एका सुंदर आणि नवीन रेसिपी सोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार आहेत. अशी ही मेथीची भाजी नक्की एकदा करून पहा आणि घरच्यांना खुश करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.